मायबाप शेतकरी बांधवांनो, सरकार कर्जमाफी करेल का? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्जमाफी करेल का? हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे. शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती प्रतीक्षा आहे की सरकार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी करते. 3 लाखापर्यंत असो 2 लाखापर्यंत कर्जमाफ आमचं होणार आहे, असा शेतकरी बांधवांना, मायबाप शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे. तर शेतकरी बांधवांना खरंच हे सरकार कर्जमाफी करेल का? कारण की विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे सरकार मोठा निर्णय घेईल का? आणि मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का? त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. राम राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मायबाप शेतकरी बांधवांनो, सरकार कर्जमाफी करेल का? हा प्रश्न बहुतांश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे, पडलेला आहे. शेतकरी बांधवांना कर्जमाफी करावी, हा सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफीची आशा लागलेली आहे. सरकार कर्जमाफी करते, कारण की विधानसभा निवडणुका असल्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकते आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकते. तर मायबाप शेतकरी बांधवांना खरंच सरकार कर्जमाफी करेल का? तर कर्जमाफी होऊ शकते, पण आपल्याला सुद्धा त्यासाठी एक काम करावं लागणार आहे. ते काम कोणतं आहे आणि ती कर्जमाफी कोणत्या वर्षातील शेतकरी बांधवांची सरकार करू शकतं, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण जाणून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा विचार केला तर आपल्या जवळचं राज्य तेलंगणा असेल, झारखंड असेल. तेलंगणामध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथले काँग्रेस, राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली होती काँग्रेसच्या माध्यमातून. आमचं जर सरकार आलं तेलंगणामध्ये, जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करणार आहोत, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी तेलंगणामध्ये केली होती. आणि तिथल्या शेतकरी बांधवांनी काँग्रेसचं सरकार आणलं आणि त्या काँग्रेस सरकार आल्यानंतर राहुल गांधीने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. तिथं 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, झारखंड छोटंसं राज्य, तेलंगणा छोटंसं राज्य असून शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतं. तर महाराष्ट्र हे देशातलं देशाला सर्वात जास्त कमाई करून देणारं राज्य म्हणून आपला महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्र राज्य शेतकरी बांधवांना कर्जमाफी का देऊ शकत नाही? सरकार शेतकरी बांधवांना कर्जमाफी का देऊ शकत नाही? ही मोठी शोकांतिका आहे. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी सरकार देणार आहे, पण त्यासाठी आपल्याला सुद्धा एक काम करावं लागणार आहे. कारण की कर्जमाफी जर पाहिजे असेल तर अद्यापही शेतकरी बांधवांनो, कुठल्याही प्रकारचं कर्ज भरू नका. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत 1 रुपयाही कर्ज भरू नका. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तर विरोधी पक्ष सध्या काँग्रेस आहे, महाविकास आघाडी विरोधी पक्षात आहेत. तर काँग्रेसचे सर्वेसर्वा नाना पटोले यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं की जाहीरनामा सुद्धा त्यानं काढण्यात आलेला आहे की आमचं जर सरकार आल्या आम्ही शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ. तर सरकार जर बदललं, काँग्रेसचं सरकार आलं तर कर्जमाफी देऊ, असं नाना पटोले यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. तर त्यामुळं महायुती सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्यावी लागणारच आहे. जर नाही दिली तर सरकार पडू शकते. शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावरती महायुती सरकारवर नाराजी आहे. त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतं. तर हा झाला मुद्दा सर, हा झाला मुद्दा तर शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, त्या अगोदर जर विचार केला तर कर्जमाफी कोण्या वर्षातली होऊ शकते? सरकारनं जर कर्जमाफी केली तर 2017 पासून ते 2017ला एक योजना आली, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब. तर यांच्या माध्यमातून 1.5 लाखापर्यंत शेतकरी बांधवांना कर्जमाफ करण्यात आलं. तर त्यानंतर 2019ला एक योजना आली, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. त्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर या दोन्ही योजनेमधून 6.5 लाख शेतकरी बांधव अद्यापही कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, या शेतकरी बांधवांची अगोदर कर्जमाफी होऊ शकते. 2012 पासून ते 2023 पर्यंत
सरसकट कर्जमाफी होऊ शकते. तर शेतकरी बांधवांनो, अद्यापही कुठल्याही प्रकारचं कर्ज भरू नका. जोपर्यंत सरकार मोठा निर्णय घेऊ शकत नाही तोपर्यंत कर्जमाफी कर्ज भरू नका. तर शेतकरी बांधवांनो, मागच्या महिन्याखाली एक जर बघितलं तर आपण राज्याचे पणन मंत्री, याच सरकारमधले महायुती सरकारमधलेच पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देण्यात आलं की आम्ही शेतकरी बांधवांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलं. पण त्या पत्राचा अद्यापही शिंदे साहेबांनी विचार केलेला नाही. तर शेतकरी बांधवांनो, या सरकारला जर पुन्हा सत्तेत यायचं असेल तर कर्जमाफी हा एकटाच पर्याय. तर कर्जमाफी झाली तरच सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकतं. तर शेतकरी बांधवांनो, अद्यापही कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाचं सुद्धा कर्ज भरू नका. जोपर्यंत सरकार मोठा निर्णय घेत नाही तोपर्यंतही कर्ज भरू नका. कारण की हे सरकारनं कर्जमाफ नाही केलं तर आपण या सरकारला मतदान करीत नाहीत आणि येणाऱ्या काळात काँग्रेसचं सरकार आलं तर आल्या पहिली सही कर्जमाफीच्या फाईलवर करणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, त्यामुळं सध्या तर कर्ज भरू नका. तर शेतकरी बांधवांनो, मायबाप शेतकरी बांधवांनो, हे होतं कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.